भात घालू का रे थोडासा? अरे घे ना थोडासा. अरे असं काय करतोयस तू? खा जरा. आता लग्न व्हायचंय तुझं, कळलं ना? अगदीच पाप्याचं पितर नको दिसायला. चांगलं खात्या पित्या घरचा दिसायला पाहिजे. नाही जाणार. भात तर घे ना थोडासा. अरे 3 पोळ्या आणि एवढासा भात याने भागतंय तुझं? ताई असताना कसा 4-4 पोळ्या खायचा असतो. अगं हो आई, तिच्या पोळ्या पातळ असतात, तुझ्या जाड असतात की नाही? घ्या इथे देखील जोड्यानेच मारा मला. तुम्ही बाप लेक आहे ना, मला बोलण्याची एकही संधी सोडत नाही. अगदी ना त्यांच्या वर्णावर गेलेस तू नुसता. अगं नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं तू विचारलं म्हणून सांगितलं मी आई. बरं मला ऐक जरा ही भांडी परत घेऊन ठेवशील का? माझी ना नुसती कंबर गेली सकाळपासून. ऐक बरं ठेवतो. घासलीस तरी चालते. पिंट्या, हे पिंट्या, ताईशी बोललायस का रे? ताईशी ना बोललोय. उद्या भेटतोय तिला. नीट बोला, नीट बोल. अगदी बावळाटासारखा काहीतरी बोलू नकोस. की जमणार नसेल तर मी येते नाही तुझ्यासोबत. प्लीज प्लीज, मी बोलतो व्यवस्थित, तू नको येऊस प्लीज. इथं एकदा का ताईने नकार घंटा वाजवली का तुझं डोकं फिरायचं. आणि मग साक्षात ब्रह्मदेव जरी वरून गाठ मारायला आला ना तरी तू ऐकायचं नाहीस. नाहीतर तुला आईपेक्षा ताईचाच जास्त पुळका. काय तर म्हणे ताईच्या पोळ्या पातळ आणि आईच्या जाड. अगं एवढंच वाटतं ना तर मग पाठव म्हणावं. भाऊ रायाला डब्बा. बघ बघ पाठवते का बघ. माझ्या पोळ्यांना नावं ठेवशील. हे राहिलाच तुझं ग्लास न्यायचा. मोठी आई मी खरंच करून दिला असता, पण मला ना अजिबात बरं वाटत नाहीये म्हणून. आय एम सॉरी. आता सवयीचं झालंय मला. शिक्षण नाही तर असं होणारच. बरं माझा अमृत असता तर त्याने करून दिलाच असता माझा हिशोब. आईचे असे हाल बघून त्याचा जीव राहिला असता का? दिलंच असतं त्याने मला सगळं करून. अगदी सांगायची गरजच पडली नसती. देवाने त्यालाही नेलं. आता ना अगदी अधू झाल्यासारखं वाटतंय ग. शिक्षण पाहिजेच. एक तर तुम्ही स्वतः शिकलेलं तरी पाहिजे, नाहीतर शिकलेलं मूल तरी हवं तुमचं या जगात. नाहीतर काही खरं नाही बघ. हे जर असंच चालू राहिलं ना बहुतेक बुटीक बंद करावं लागेल मला. आय एम सॉरी हा मोठी आई. नाही असू दे. तुला बरं वाटत नाहीये ना, तू पड. मी बघते काय करायचं ते. ए मोठे, नेहमी माझ्याच कडून करून घेतेस ना हिशोब. बघ बोलत नव्हतास ना माझ्याशी. सकाळी याचसाठी आली होतीस ना? सकाळी हो, म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं होतं. तू बोलला नाहीस ना की चैन पडत नाही रे जीवाला. सारखी अमृतची आठवण येते. असं वाटतं ना काहीतरी राहिलंय, काहीतरी चुकतंय सगळं. मोठी आई, आय एम सॉरी. तसं नाही, पण मी अवलंबून आहे रे तुझ्यावर. मीही अवलंबून आहे तुम्हा सगळ्यांवर. रागावलास मला मान्य आहे. मी खूप चुकीची वागले, कृतज्ञ वागले जान्हवीशी. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, सगळं जाऊ दे. पण मी आता तिला सॉरी म्हंटलंय. बरं ठीक आहे, जाऊ दे. देख रे वही दे. मी सॉरी म्हंटलंय तिला. जाऊ दे आता सगळं. मला हिशोब दे, मी करतो.
काय सगळी गिचमिड आहे? हे ना सगळं शरूने केलंय. मी तुला सांगते श्री, तिला काही येत नाहीये. माझ्यापेक्षा थोडी जास्त शिकली म्हणून टिमकी वाजवते नुसती. नाही हा, तिला येत नाही. कुठे बघ ना, सगळा घोळ घालून ठेवलाय तिने. एक शून्य सापडत नव्हता तिला. नव्हता म्हणजे? म्हणजे आता तू हिशोब केलास की सापडेल ना. सांगितलं ना तुला, मी म्हंटल तिला सॉरी. आता बोलतो आम्ही, हो की नाही? मूड स्विंग्स मी म्हणाले होते ना तुला, हे असं मध्येच रडू येतं आणि अचानक प्रेमही वाटतं. माझंही होतं तसं, मूड स्विमिंग. मोठी आई, मूड स्विमिंग नाही ग, मूड स्विंग. दॅट इज दॅट ना, मूड सिंगिंग. कसली गाणी म्हणतेस? मी कुठे गाणी म्हटली? आत्ता तर म्हणालीस ना मूड सिंगिंग. तू एक काम कर, तू जान्हवीकडे इंग्लिशचा क्लास लावून टाक. चालेल चालेल. आई, श्री बोलायला लागला माझ्याशी. बरं झालं. जान्हवीमुळे झालं. आणि तुम्हाला वाटत होतं जान्हवी घर फोडायला आलीये. सॉरी, चुकलं माझं. इंदू, या चुका आता परत कधीही करू नका. आई, जान्हवीला ना कोरड्या उलट्या होत आहेत. इंदू वहिनी, कुठून कुठे चाललात तुम्ही? जान्हवीने ना दाण्याची चटणी खाल्ली ना की मग तिला त्रास होतो. इंदू वहिनी, श्री सरूशी बोलत होता, नर्मदा वहिनींशी बोलत होता, तुमच्याशीही बोलायला लागला. म्हणजे आता तो फक्त माझ्याशीच बोलत नाहीये. नाही नाही, बेबी वन्सनशी नाही बोलत आहे. त्यांच्याशी बोलणं जरा अवघडच आहे. अरे पण म्हणजे त्या जरा जास्त बोलल्या ना म्हणून. हो हो, बेबी वन्स जरा जास्तच बोलल्या त्या दिवशी. आई, तुम्ही का नाही हो थांबवलं त्या दिवशी वन्सना? नसते थांबू शकले. का? बेबीच्या मनात एवढं साचलं होतं की ते बाहेर पडायलाच हवं होतं. आई, पण तुम्ही अडवलं असतं ना तर त्या इतक्या नसत्या बोलल्या. मी आयुष्यभर पुरणार आहे का ग तुम्हाला? तुमचे ताण तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. मी काय आज आहे उद्या नाही. माझ्या मध्यस्थीची तुम्हाला सवय लागली तर तुमचं तुम्हाला कधी सोडवता येणार? तू म्हणतेस ते बरोबर आहे. बेबीला मी थांबवायला हवं होतं, पण मी ठरवून गप्प बसले. बेबीलाच कळलं पाहिजे तिच्या अनुभवावरून की आपण जे बोलतो ते समोरच्याला किती लागू शकतं आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो. मी थांबून थांबण्यापेक्षा तिला कळलं पाहिजे आपण कधी थांबावं. होऊ दे तिला त्रास, त्यातून तरी जरा शहाणपणी येईल तिला. पण आई, आम्ही सुद्धा सगळ्या वेड्यासारख्याच वागलो ना. पटतंय ना आता तुम्हाला? हो हो, मला तर आता पटतच आहे. आणि मी आता यापुढे श्रीच्या बरोबर राहणार आहे. आणि जान्हवी? हा हा, म्हणजे दोघांच्याही बरोबर राहणार. पण म्हणजे मग श्री माझ्या बरोबर बोलणारच नाहीये का कधी? नाही नाही शरी, बोलेल ना तो तुझ्याशी. नाही बोलत आहे. अगं पण असं डायरेक्ट त्याच्याशी बोलायला जाऊ नको, मग तो बोलणार नाही. तू ना जान्हवीला सांग. हा, जान्हवीला माहितीये की काय केल्यानंतर श्री बोलायला लागेल. म्हणजे तिने एकदम हेरलंय बरोबर. चालेल. श्री, इतकी वर्ष आपण श्री बरोबर आहोत, पण जान्हवीला ना श्री कळलाय. मी जान्हवीशी बोलू? हा, म्हणजे मग तो माझ्याशी पण बोलेल? म्हणजे मग आपल्या सगळ्यांशी तो बोलेल? जान्हवी, मोठ्या आईने जर शिकणं मनावर घेतलं होतं तर तू तिला नाही का म्हणालीस?
मला नाही वाटलं त्या सिरियसली म्हणत होत्या. अगं ती सिरियसली म्हणत असेल किंवा कॅज्युअली म्हणत असेल, तू तिला डिस्करेज का केलंस? मी डिस्करेज नाही केलं. नाहीतर मग काय एनकरेज करत होतीस? नाही म्हणजे एनकरेज नाही केलं मी. जान्हवी, मला ना धक्का बसलाय तुझं बोलणं ऐकून. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं तिला जर शिकायचंय, कुठल्याही वयात शिकावंसं वाटतंय, तरी चांगलीच गोष्ट आहे ना. आणि मुळात तू डिस्करेज करणारी मुलगीच नाहीयेस. तू असं कसं वागू शकतेस? तू ना खूप इलॉजिकल वागलेली आहेस. मला काही कळतच नाही. आणि तू हिशोब करायला नाही म्हणालीस. अरे हा, ते मला जरा थकल्यासारखं वाटत होतं ना. मी ज्या जान्हवीला ओळखतो ना, ती जान्हवी असं नाही करू शकत. समथिंग इज रॉंग. अरे देवा, आता याला कसं सांगू? आम्ही हे ठरवलेलं होतं जेणेकरून हा मध्ये पडेल आणि एन केन प्रकारे बोलेल त्यांच्याशी. काय गं जान्हवी, मोठ्या आईला कसं वाटलं असेल? काही नाही वाटणार रे, त्या खुश झाल्या असतील. म्हणजे 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 वाघाचे पंजे. हा? मला खूप भूक लागली आहे. तुला भूक लागली? मी आणतो काय? अरे कशाला, मी घेईन ना. अगं तू बस. आत्ता म्हणत होतीस ना थकल्यासारखं वाटतंय. कागदावरती साधी आकडेमोड करण्याची एनर्जी नव्हती तुझ्यात, आणि आता तू जाऊन काहीतरी करणार. काय काय नाही, मी बघतोय फक्त. काय हेच तुझ्या मेंदूमध्ये काय काय उलाढाली चालल्या आहेत ते बघतोय. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान. आलंच. कशी आहेस? कशी दिसते? सुंदर. सरक ना, मला आवरू दे. सांग ना मला, कशी आहेस? अरे किती वेळा हा प्रश्न विचारणार आहेस तू? मग अशी बाथरूम मध्ये जायच्या आधी पण हाच प्रश्न विचारलास. हे बघ, मला तुझ्या तोंडून पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतं की तू खूप छान आहेस. बर बाबा, मी खूप छान आहे. आणि माझी कन्या, ती सुपर छान आहे. बरं, आता बाईसाहेब मला सांगायला लागल्यात. काय? मी आहे. काय सांगतेस काय? ए, तुला त्रास देते ती? नाही रे, त्रास कशाला देईल? एवढा सतत निरागस जीव आपल्या विश्वासावर. काय झालं? काही नाही, मी म्हणाले होते ना, हल्ली होतं असं मध्ये मध्ये. आय एम सो सॉरी. तुझ्यामुळे नाही रे, हार्मोनल चेंजेस आहेत. तरी डॉक्टरांनी कल्पना दिली होती म्हणून बरं. आता काय, उलट्या, मूड स्विंग, झोप, हे सगळं होतच राहणार आहे. काल तर मी खाल्लेलं सगळं उलटून पडलं माहितीये, इतका थकवा आला होता मला. बापरे. अरे नाही, तसं नाही, एवढं काही नाहीये. सगळ्या बायकांच्या बाबतीत होतं हे. नाही, पण म्हणजे एक मूल वाढवणं हे केवढं अवघड आहे. आधी पोटात आणि मग जगात. आणि आपण आपल्या आईशी काय वाटेल तसं वागत असतो. एक आई आपल्या बाळासाठी काय काय सोचते. हे जान्हवी, आता नको ना रडूस. मी रडत नाहीये, मग आपोआप पाणी येतंय डोळ्यातून. आता कशी आहेस? खूप खुश आहे. खरं? जान्हवी, मला चहा आणि श्री, प्लीज.
मी आता ऑफिस मधलं कमी केलंय. आजच्या दिवसातला शेवटचा बस आणते. आय लव्ह. माहितीये मला. नाही, मला तरीही एक वर्बल अशुरन्स द्यायचा होता. चहा आणू का? आई होणं म्हणजे सहन करत राहणे, मुलासाठी सहन करत राहायचं, जन्माआधी आणि नंतरही. जा ना. नंतर जाते नंतर जाईन. शरे उगाच घाबरू नकोस, तो श्री आहे, राक्षस नाहीये. तेच तर सांगते ना, तो श्री आहे. श्री त्याच्या लक्षात असेल तर. अगं एवढं कसं लक्षात राहील? विसरायची सवय मला इंदू वहिनी, त्याला नाही. पण तूच म्हणालीस ना अजून निर्णय झालेला नाहीये. एवढी साधी गोष्ट नाही लक्षात राहणार. तेच तर ना इंदू वहिनी, निर्णय कुठे झालाय? असं कसं लक्षात असेल त्याच्या, नाही का? असं असूच शकत नाही. आणि लक्षात असलं तर. इथे बस, बस इथे. हे बघ, माझं मन मला सांगतंय त्याला काहीही आठवणार नाही. हो ना? अगं खाण्यापिण्याच्या स्वतःच्या गोष्टी त्याला लक्षात राहत नाहीत. आता कॅन्टीन मधलं असलं तरी खाणं पिणंच आहे ना. तू बोल त्याच्याशी, त्याला काही आठवणार नाही. तो श्रीसाठी आहे. जान्हवी, नक्की त्याला काही आठवणार नाही ना? त्याला आठवेल का नाही हे मला नाही सांगता येणार. बघ आता ही कसं. नाही नाही, मी सांगते ना, नाही आठवणार त्याला. बघा हा इंदू वहिनी. शरे तू जा, मी आहे ना. कशासाठी? अगं तुला सपोर्ट करायला. म्हणजे मला आता सपोर्टची गरज आहे. हो ना? छोटी आई, ही काही परीक्षा नाहीये. हा, परीक्षा नाहीये, पण म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना, म्हणजे मला जमेल ना? एवढं अवघड नाहीच आहे. आणि तसा वस्कन चिडला तर? चिडला तर चिडला, मग आपण नाही लक्ष द्यायचं. हा तेच ना. मी कशाला, म्हणजे असं तुटकपणे वागू ना त्याच्याशी. एकदम प्रोफेशनल. पण तू येतेस ना मागून. हो. एक काम कर, येताना आणखीन एक कप चहा घेऊन ये. हा का? माझ्यावर रागवून हा फेकला बिकला तर? असं काही नाही करणार तो. करेल तो, काही करेल. बापरे, उगाच बिचाराची चहाची तलफ पण जाईल ना. छोटी आई. आयडिया. हे आल्यावर जाऊ? नाही, आत्ता जायचंय. मला भीती वाटतेय. भीतीच्या पुढे तुमचा मुलगा आहे. हा, मुलगा आहे. चहा. आण तो चहा इकडे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि घाबरू नका, मी लगेच येते मागून. मागून? हा मग म्हणजे मी तुटक वागते, तुम्हाला बेरिंग पण नाही कळत माझं. मी नाही जाणार. शरीफ शरीफ मस्त करतेस ग. काय जमतंय माहितीये तुला? हा, खूप छान. ठीक आहे ठीक आहे. हा हा, वा वा वा. हा हा, जमलं जमलं. हा. जान्हवी, शरीरला जमेल ना ग? फार धांदरट आहे ती. तुटकपणे वागायचंय. हे खोलीत जाईपर्यंत तरी लक्षात राहील ना? Thank you.
काय ग? तू आत ये, मला काही कळ. अरे हे छोटी आई तुम्ही हो 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 ते मी मला ते चला चहा प्यायला. अरे श्री चहा पिणार आहे, असं काय करत? तू चहा पितो आधी. श्री आधी चहा पी. उष्टा केलायस ना तो, आता कप बाजूला नको ठेवूस, पिऊन टाकतो चहा.